MIDCमध्ये गेल्या वर्षापेक्षाही अधिक या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे। वास्तविकता MIDCमध्ये अनेक युनिट अशी आहे की त्यांचं एक्सप्रेस फीडर आहे, 24 तास त्यांना वीज पुरवठा देण्याचं बंधन MSCBवर आहे। पण ते सगळं असताना कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित जातात। काही ठिकाणी 24 तास प्रक्रिया करणारे उद्योग आहे, जसे केमिकलचे उद्योग असतील, अन्य उद्योग असतील की 24 तास प्रक्रिया केली तर बॉयलर चालू राहतात, अन्य चालू राहतात। खंडित झालं की परत 2-3 तास त्यांना बॉयलर परत प्रदीप करायला वेळ लागतो आणि परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो। जळगाव जिल्ह्यामध्ये वीज ही उपलब्ध झाली पाहिजे, 24 तास उपलब्ध झाली पाहिजे, अखंडित झाली पाहिजे, ही मागणी उद्योजकांची सातत्यानं राहिली आहे। आणि विजेचा लपंडाव आहे, अन्य काही विषय असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग यायला नाकारतात। उद्योजकांना त्या ठिकाणी जे वातावरण अनुकूल वातावरण लागतं, त्या अनुकूल वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळे उद्योजकांनी हा इशारा दिला आहे की आमचे उद्योग बंद करून आम्ही दुसरीकडे जाऊ। मला वाटतं शासन यामध्ये अपयशी ठरलेलं आहे। 3 मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, चौथी आता रक्षाताई या ठिकाणी मंत्री झालेले आहे। असं असताना 4 मंत्र्यांनी किमान MIDCच्या उद्योजकांचे प्रश्न सोडवावे अशी माझी अपेक्षा आहे। एकनाथराव खडसे यांनी असं बोललेलं आहे की जळगावमध्ये 3 मंत्री आहेत, 2 खासदार आहे, मात्र उद्योजक या ठिकाणून जात आहे कारण की वीज अभावी भेटत नाही आणि मंत्री लोक कुठल्याही परिस्थिती याकडे लक्ष देत नाही आहे। आता खडसेबद्दल मी काय बोलावे या बाबतीमध्ये मला ते समजत नाही आहे। सगळी दुहेरी भूमिका त्याची त्या ठिकाणी असते। एकीकडे भाजपचं मी प्रवेश करतो आहे, एकीकडे सून झाली म्हणून पेढे वाटत आहेत, ढोलताशे पिटत आहेत। त्यांच्या सूनबाई पण आता मंत्री आहेत, त्यांनी मग त्यांना सांगावं आमच्याकडून काही होत नसेल तर, ते आता केंद्रामध्ये आहेत।